नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या संपाबाबत मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याकडे या आंदोलकांनी धाव घेतलेली आहे. काय त्यांचं मागणं आहे आणि आमदार साहेब यावर काय येणाऱ्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहेत, प्रत्यक्षात जाणून घेणार आहेत मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याकडनं. काय सांगा? राज्यभरातील अंगणवाडी सेविका, आशा कटप्रवर्तक असतील किंवा स्त्री परिचारिक म्हणून ज्या काम माझ्या महिला भगिनी करतायत, यांनी त्यांच्या विविध मागण्यांकरता सातत्यानं राज्य सरकारकडे पाठपुरावा करून वेगवेगळे आंदोलनं करतायत. त्यांचं मागणं अधिकारी, राज्याचे आरोग्यमंत्री किंवा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांकडं मागणी त्यांच्या समितीच्या, त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून मांडतायत. येत्या 7 तारखेला राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू होतं आहे आणि त्या अगोदर एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे देखील त्यांनी निवेदनाद्वारे त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत. 7 तारखेला अधिवेशन सुरू होत असताना पहिल्या दिवशी सुरळीत अधिवेशन सुरू व्हावं अशी सर्वांचीच इच्छा आहे. परंतु अनेक प्रश्न घेऊन राज्यातले अनेक आंदोलनकर्ते देखील नागपूरला येण्याची शक्यता आहे आणि त्यामध्येच माझ्या अंगणवाडी सेविका असतील किंवा आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या सेविका आहेत, ह्या देखील त्यांच्या मागण्या मांडतायत. राज्य सरकारमधील विशेष करून सत्तेतला असलेला एक लोकप्रतिनिधी म्हणून यांची बाजू मांडण्याचं काम माझं देखील आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीजी सावंत असतील किंवा इतर मान्यवरांकडं, मंत्री महोदयांकडे यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मांडण्याचा मी प्रयत्न करील. मागील काळामध्ये मुंबईला देखील अधिवेशन झालं, त्यावेळेला देखील या भगिनींनी आंदोलन केलं होतं. त्यामध्ये काही स्वरूपामध्ये त्यांच्या मागणीला यश आलं, परंतु जो काही प्रस्ताव राज्य सरकारनं तयार केला आहे त्याची अंतिम अंमलबजावणी होणं हेच खरं तर मुख्य काम या अधिवेशनामध्ये व्हायला पाहिजे, ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. शेवटी राज्यकर्ते म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करत असताना सर्वसामान्य नागरिकांना, माझ्या अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा परिचारिका असतील, 3-4 हजार रुपयाच्या मानधनामध्ये त्यांचं कुटुंब, त्यांचा परिवार हा कशा पद्धतीनं आजच्या महागाईच्या किंवा सगळ्या परिस्थितीत सांभाळायचा हा देखील त्यांच्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यांना न्याय देणं, त्यांची बाजू मांडणं हे जेवढ्या ठामपणानं करता येईल तेवढं मी नक्कीच करून त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत राहील. अण्णा, सहकार महर्षी माऊली दाभाडे हे 11 डिसेंबर 2023ला मावळ तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत आणि आंदोलनात त्यांची मागणी आहे की गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याचे प्रलंबित असणारा पवना पुनर्वसन आहे, आंध्र पुनर्वसन आहे, टाटा डॅम आहे, या संदर्भात ते ठिय्या आंदोलन करतात. यावर तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करणार आहात? आताच त्यांनी त्यांच्या सर्व समितीच्या प्रमुख मंडळींनी निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनावरती उद्या किंवा परवा बैठक 2 दिवसात घेऊन विनंती करणं, जे काय आत्तापर्यंत प्रस्ताव तयार केले आहेत, शासन दरबारी जे काम सुरू आहे ती संपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत देण्याचं काम केलं जाईल आणि विनंती करून कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नका हे देखील सांगितलं जाईल. शेवटी राज्य सरकारकडे 40-45 वर्षापूर्वीचा पवना प्रकल्पाचा प्रश्न, 100 वर्षापूर्वीचा टाटाचा प्रकल्प झालेले धरणग्रस्तांचा प्रश्न असेल, आंध्रमावळातल्या आंध्र धरणाचा प्रश्न आहे, असे विविध प्रश्न मला आमदार होऊन 4 वर्ष आले, पण 40 वर्षापूर्वीचे प्रश्न कुठंतरी काही प्रमाणात मार्गी लागत आहेत. परंतु मला विश्वास आहे की एवढ्या 1-2 महिन्यामध्ये आंध्रा आणि पवना धरणाचा प्रश्न मार्गी लागेल. विनंती करून संपूर्ण माहिती देण्याचं काम माझं आहे. मी सर्व आंदोलक कृती समितीतल्या मंडळींना दिलं जाईल, परंतु जर नाही ऐकलं तर अधिवेशनात आहेच परत. पवना प्रकल्पग्रस्तांना जलसंपदा विभागाने नोटिशी दिलेल्या आहेत की तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे, त्यावर तुम्ही काय सांगाल? जलसंपदा विभागाने नोटिसा दिल्या, त्यांनी अतिक्रमण केलं आहे. हो, त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, ते बेकायदेशीर त्यांनी बांधलेलं आहे. म्हणूनच आमचं म्हणणं आहे की त्यांना कायदेशीर बांधण्याकरता जागा द्या. कुठल्या एखाद्या फडतूस पत्रकारांनी बातम्या लावून कोणाच्या रोजीरोटीवरती, पोटावरती येऊ नये. मी परवाही सांगितलं, आजही तेच सांगतो, कृपा करून
शेतकरी भूमिपुत्र आपलं मोलमजुरी करून पोट भरतायत, उत्पन्नाचं साधन तयार करतायत, पर्यटनाला चालना देत आहेत. कृपया करून असल्या फालतू बातम्यांना महत्त्व देऊ नका. या ठिकाणी आंदोलक आहेत. काय नेमका प्रश्न तुम्ही आमदार साहेबांकडे आले? आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य आर्जव स्त्री परिचर कृती समितीच्या वतीने आज माननीय मावळचे आमदार साहेब या ठिकाणी यांच्याकडे आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहोत. आमची पहिली मागणी ही आहे की आशा गटप्रवर्तक अंगणवाडी कर्मचारी त्याचबरोबर अंशकालीन स्त्री परिचारांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, त्यांना पेन्शनची योजना लागू झाली पाहिजेत, काम करत असताना संरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजेत, त्याचबरोबर विम्याचे फायदे त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत. आरोग्य कर्मचारी असेल किंवा महिला बालविकासच्या अंगणवाडी सेविका असतील, ह्या सर्व कर्मचाऱ्यांना योजना कर्मचाऱ्यांना काम करत असताना त्या ठिकाणी कामामध्ये त्याच्या आजारपणाची रजा निर्माण झाली पाहिजेत. अशा विविध मागण्या त्या ठिकाणी आम्ही घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. मागील 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस आशाताईंचा संप झाला होता, त्या आशाताईंच्या संपामध्ये त्या ठिकाणी आशाताईंना 7,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये या ठिकाणी मानधन देण्याचं मान्य केलेलं आहे. वित्त खात्याकडे प्रस्ताव गेलेले आहेत, त्याचा शासन आदेश निघणं बाकी आहे. अर्धवेळ स्त्री परिचारांना त्या ठिकाणी 6,000चा प्रस्ताव त्या ठिकाणी तयार झालेला आहे, तोही त्या ठिकाणी शासन आदेश निघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या तालुक्यामध्ये ताई, माई, अक्का ह्या 3ही कर्मचारी या ठिकाणी आज पोहोचलेले आहेत. जर एका ताईला जर त्या ठिकाणी न्याय दिला, दुसऱ्या माईला जर न्याय दिलेला आहे, तर तिसऱ्या अक्कालासुद्धा खऱ्या अर्थानं शासनाने न्याय दिला पाहिजे. कारण अंगणवाडी कर्मचारीसुद्धा ह्या सगळ्या तळागाळामध्ये काम करत आहेत आणि म्हणून त्यांचा आजपासून 4 तारखेपासून महाराष्ट्रव्यापी राज्यव्यापी संप या ठिकाणी चालू आहे. जर शासनाने याची दखल जर घेतली नाही तर देशभरामधनं या सगळ्या योजना कर्मचारी आहेत प्रचंड त्या ठिकाणी तांडव करतील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मतदान आमच्या हातामध्ये आहे. कशा पद्धतीने संघर्ष करायचा, कशा पद्धतीने खेचून आणायचं, हे या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत. माननीय मुख्यमंत्री असतील, आरोग्यमंत्री असतील, त्याचबरोबर आरोग्य महिला बालविकासाच्या मंत्री मॅडम ज्या तटकरे मॅडम आहेत, यांना आम्ही विनंती करीत आहोत की महाराष्ट्रातील सर्वच त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री महोदय आहेत, सर्व 288 आमदारांना विनंती आहे की आज जर या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, आशाताईंना आणि अर्धवेळ स्त्री परिचारांना न्याय जर मिळाला नाही तर साहजिकच येणाऱ्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणची जी काही नियोजित पद्धतीने आम्ही जे संघर्ष करू, पुढच्या वेळेस कसं आणायचं कोणाला हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं ही आमच्यावरती वेळ आणू नये, वेगळ्या पद्धतीचा संघर्ष करायला लावू नये, ही आमची सरकारला आणि त्या ठिकाणी सर्व आमदारांना विनंती आहे. काय सांगाल, काय बोलणार? घोषणा देणारे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा हमारी युनियन, हमारी युनियन, मागण्या आमच्या हक्काच्या. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.